नमस्कार. रामकृष्ण हरी. वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे मी देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. बघा, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल असे आपण देवाजवळ प्रार्थना करू. तुम्हाला धनसंपत्ती लादो, आरोग्य संपत्ती लादो, ईश्वर तुम्हाला सुखात आनंदात ठेवो असेच आपण प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करू. बघा, आपला वनस्पतीची ओळख हा जो युट्यूब चॅनल आहे, ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय, वनस्पतींची तांत्रिक माहिती, वनस्पतींची ओळख आणि वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय, आदिवासी ग्रामीण भागामध्ये जी जी वनस्पतींची माहिती होती ती माहितीचा प्रचार आणि प्रसारच झाला नाही. परंपरेने चालत आलेली जी काही औषधं होती त्यांचा प्रचार आणि प्रसारच झाला नाही. तर ह्या चॅनलचा उद्देश एवढाच की ह्या औषधांचा किंवा ह्या वनस्पतींचा प्रचार प्रसार व्हावा आणि काही आताच्या लोकांना किंवा पुढच्या लोकांना यांची माहिती असावी, ही माहिती राहावी, हाच हेतू. म्हणून आपण पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेलं ज्ञान, ग्रंथांच्या माध्यमातून अवगत झालेलं ज्ञान, वैद्यांकडून मिळवलेलं ज्ञान, डॉक्टरकडून मिळवलेलं ज्ञान आपण आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत आहे. तर बघा, जी काही वनस्पतींची ओळख आणि औषधी उपाय हे आपल्याला आपल्या चॅनलवर मी देण्याचा प्रयत्न करतो. जंगलामध्ये फिरून काही वनस्पतीची माहिती देऊन किंवा काही उपाय आपण वनस्पती नसतात आपल्याकडे, मग तुम्हाला वनस्पतीचे फोटो दाखवतो आणि त्या वनस्पतीचा काय औषधी उपाय आहे, काय माहिती आहे, काय नाही, त्याची माहिती मी आपल्याला या चॅनलच्या माध्यमाद्वारे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून आपण हे व्हिडिओ संपूर्ण पहा. आपल्या ह्या वनस्पतीची ओळख चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा, तुम्ही जगा, दुसऱ्यालाही जगू द्या. बघा, अशा प्रमाणे आपण तुम्हाला मी आज एक जबरदस्त असा उपाय सांगत आहे. तुमच्यासाठी एक उपाय घेऊन आलेलो आहे की अनेक लोकांना वाताचे आजार असतात. बघा, वाताचे आजार असतात, मग कुठलाही वात असतो. वाताचे 52 प्रकार आहेत. 52 प्रकारचे वात पूर्णपणे बरा करणारा जबरदस्त फॉर्म्युला मी आपल्याला सांगत आहे. हे वैद्य, दुसरे अनेक वैद्य असतील, डॉक्टर असतील, त्यांनी सुद्धा हा उपाय केला तरी चालेल. एकदम जबरदस्त आणि एकदम अनुभवसिद्ध असा हा उपाय आहे. तर हा उपाय मी तुम्हाला सांगत आहे. कुठलाही वात असो, मग तुमच्या हातापायाला ठणका येत असेल, हातपाय सुजत असतील, हातपाय दुखत असतील, हातापायामध्ये चमका निघत असतील, आमवात असेल, संधिवात असेल, कुठलाही वात असेल, तर त्या वातावरचा मी तुम्हाला एकदम जबरदस्त असा उपाय सांगत आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण माहिती ऐका, पूर्ण माहिती बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला मी वनस्पतीचे फोटो दाखवतो, वनस्पतीची ओळख सांगतो, त्याचे औषधी उपाय कसे करायचे ते सांगतो, त्याच्यावर पथ्य काय ते सांगतो. सगळा व्हिडिओ तुम्ही सविस्तर बघायचा आहे आणि सविस्तर बघून हा उपाय तुम्ही करायचा आहे. करत असताना वैद्य किंवा डॉक्टरांचा सुद्धा सल्ला तुम्ही घेऊ शकता. तर बघा, एकदम साधा सोपा सरळ उपाय. बघा, तुम्हाला वात असेल, 52 प्रकारचे वात असेल, तर 52 प्रकारचे वात बरा करणारा जबरदस्त असा हा घरगुती उपाय आहे. हा उपाय आपल्याला करायचा आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे मेडसिंगीचा पाला. बघा, मेडसिंगीचा पाला घ्यायचा आहे. 4 वनस्पतींचा पाला आहे, तो सम प्रमाणामध्ये घ्यायचा आहे, म्हणजे सारख्याच प्रमाणामध्ये घ्यायचा आहे. तर बघा, मेडसिंगीचा पाला, मेडसिंगीचं झाड इथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं असतंय, हे आहे मेडसिंगी. मेडसिंगीचा पाला, पारिजातकाचा पाला, काळे टाकळ पाला आणि निरगुडीचा पाला. बघा, तुम्हाला इथं त्यांचे वेगवेगळे फोटो पण दाखवत आहे मी. बघा, हे आहे पारिजातकाचा पाला, हे आहे मेडसिंगीचा पाला, हा आहे काळे टाकळ पाला आणि हा आहे निरगुडीचा पाला. असा हा पाला घ्यायचा आहे. 4ही वनस्पतींचा पाला सम प्रमाणामध्ये घेऊन सावलीमध्ये सुकवायचा आहे. सावलीमध्ये सुकून त्याचं आपल्याला भरड चूर्ण करायचं आहे. भरड चूर्ण करून तुम्ही एका बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि भरून ठेवल्याच्या नंतर तुम्ही ते भरड चूर्ण काय करायचे, रोज सकाळच्या पारी 1 चमचाभर भरड चूर्ण घ्यायचं. ह्या पाल्याचं केलेलं चूर्ण 1 चमचाभर चूर्ण घ्यायचं आहे. 4 कप पाणी घ्यायचं आहे. 4 कप पाण्यामध्ये 1 चमचा छोटा पोहे खायचा, 1 छोटा, बघा इतकी बारीक माहिती सांगतोय, छोटा पोहे खायचा 1 चमचाभर ते चूर्ण 4 कप पाण्यामध्ये टाकायचं आहे. 3 कप पाणी आटून द्यायचं आहे. 1 कप शिल्लक राहिल्यानंतर गाळून हे पाणी सकाळी तुम्हाला उपवासी पोटी प्यायचं आहे. काय करायचंय, उपवासी पोटी हे पाणी तुम्हाला प्यायचं आहे. इतका जबरदस्त उपाय आहे हा. कुठलाही सांधेवात तुमचा पूर्णपणे बरा होऊन जाईल. मग तुमचा सांधेवात असेल, आमवात असेल, कुठलाही वात असेल, गुडघे दुखत असतील, हातपाय दुखत असतील, सुजत असतील, ठणका मारत असतील, चमका निघत असतील, तर सगळे बरे होण्यासाठी मेडसिंगी, निरगुडी,
पारिजातक, काळे टाकळ या चारही वनस्पतींचा पाला घ्यायचा आहे, सावलीमध्ये सुकवायचा आहे, याचं भरड चूर्ण करायचं आहे, एक पोहे खायचा चमच्याभर पावडर घ्यायची आहे, ती तुम्ही 4 कप पाण्यामध्ये उकळून द्यायचे आहे, 3 कप पाणी आटवायचं आहे, 1 कप राहिलेलं पाणी शिल्लक गाळून तुम्ही प्यायचं आहे। तर असा हा उपाय करायचा आहे। त्यानंतर जेवण करायचं आहे। जेवणाच्या अगोदर तुम्हाला हा काढा घ्यायचा आहे कपभर, आणि चहा घ्यायचा नाही, चहा बंद करायचा, 1 कपभर हा काढा घ्यायचा आहे। आणि 1 कपभर हा काढा घेतल्याच्या नंतर रोज सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला मेडसिंगीचा पाला, निरगुडीचा पाला, पारिजातक, काळे टाकळ याचा सावलीमध्ये सुकवलेल्या पाल्याचं जे भरड चूर्ण केलेलं आहे त्या भरड चूर्णाचा 1 चमचा कप 4 कप पाण्यात टाकून 1 कप पाठवून त्याचा काढा करून घ्यायचा आहे। काढा करून घेतल्याच्या नंतर सकाळी घ्यायचा आहे, चहा प्यायचा नाही, सकाळी घ्यायचा आहे। घेतल्याच्या नंतर तुम्हाला जेवण करायचंय। जेवण केल्याच्या नंतर दशमूलादी रिष्ट 3 चमचे घ्यायचं आहे। हे तुम्हाला आयुर्वेदिक मेडिकल मध्ये भेटतंय, ते औषध तुम्ही आयुर्वेदिक मेडिकल मधून घ्यायचं आहे। दशमूलादी रिष्ट 3 चमचे घ्या, आणि शेणात गुगुळ वटी 2 गोळ्या घ्यायच्या आहेत। जेवणानंतर दशमूलादी रिष्ट 3 चमचे आणि शेणात गुगुळ 2 वटी असे हे औषध तुम्हाला घ्यायचं आहे। काढा घेऊन आणि ही 2 तुम्हाला आयुर्वेदिक मेडिकल मध्ये बाजारामध्ये मिळणारी औषधं विकत आणायची आहेत, आणि ही 2 औषधं तुम्हाला घ्यायची आहेत। शेणात गुगुळ आणि दशमूलादी रिष्ट चूर्ण ही 2 औषधं घ्यायची आहेत। तो काढा घ्यायचा आहे, आणि त्याच्यावरचं पथ्य आहे, तुम्ही लोणचे, दही, केळी, वाटाणा, चिंच, वांगे आणि हिरवी मिरची खायची नाहीये। ज्यांनी हे औषध चालू केलं त्यांना मी हे उपाय सांगत आहे, त्यांच्यासाठी हा उपाय ऐका। हा म्हणजे लोणचे, दही, चिंच, केळी, वाटाणा, वांगे, हिरवी मिरची हे पदार्थ तुम्ही खाऊ नका। काय बघा, लोणचे, दही, केळी, वाटाणा, चिंच, वांगे, हिरवी मिरची हे पदार्थ तुम्ही खायचे नाही, याचं पथ्य पाळायचं आहे। हे पथ्य पाणी पाळून तुम्ही हे औषध जर नियमित घेतलं तर 1 महिन्यापर्यंत घेऊ शकता, 14 दिवस, 15 दिवसापर्यंत घेऊ शकता। तुम्हाला कसा रिझल्ट येतोय त्यानुसार तुम्ही हे औषध घ्यायचं आहे। म्हणजे तुम्ही एक तर 15 दिवस घ्या, रिझल्ट आला तर बंद करा, नाही तर रिझल्ट आला तर 1 महिन्यापर्यंत तुम्ही हे औषध घेऊ शकताय। तुमच्या हातापायाला येणारा ठणका बघा, हातापायाचा ठणका, हातापायाची सूज, हातापायाला येणाऱ्या मुंग्या, हे असे सगळे आजार तुमचे यांनी बरे होणार आहेत। बघा, तुमचा संधिवात असेल, अमवात असेल, हातापायांच्या वेदना असतील, ठणका असतील, चमका असतील, तुमच्या ह्या सगळ्या आजार तुमचा 7 दिवसामध्ये पूर्णपणे बऱ्या होतील। परंतु हे औषध तुम्हाला 15 दिवस घ्यायचा आहे। असा हा उपाय तुम्हाला घरगुती उपाय वातावरणाचा मी सांगितलेला आहे, हा उपाय तुम्ही करा। हा उपाय करत असताना वैद्यांचा सल्ला घ्या। धन्यवाद। रामकृष्ण हरी, जय धन्वंतरी भगवान।